दलित साहित्य आणि दलित चळवळ किंवा दलित चळवळ आणि दलित साहित्य असा जो एक भाग आहे, त्या भागाचा जो उत्तरार्ध आहे तो म्हणजे आंबेडकरोत्तर चळवळ. आंबेडकरोत्तर चळवळ म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर जी दलित चळवळ चालू राहिली तिची स्थिती आणि गती काय होती याचा विचार या भागामध्ये आपल्याला थोडक्यात करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं आणि बाबासाहेबांच्या अशा आकस्मिक जाण्यानं एकंदरीतच संपूर्ण दलित समाज हा पोरका झाला. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली जो समाजाचा एक लढा चालू होता त्या लढ्याला थोडासा खंड पडला आणि ही असा एखादा मोठा नेता निघून गेल्यानंतर त्या समाजामध्ये त्या कार्यामध्ये खूप मोठी अशी पोकळी निर्माण होत असतील तशी ती निर्माण झाली, जी कधीच भरून निघणार नाही अशी ती पोकळी निर्माण झाली. आणि म्हणून बाबासाहेबांच्या नंतर देखील ही आंबेडकरी चळवळ चालू राहिली आणि तिचा इतिहास गेल्या 50-60 वर्षामध्ये जो घडत गेला त्याची जी स्थित्यंतर झाली याचा विचार आपणाला या ठिकाणी करायचा आहे. त्यातला पहिला भाग असा आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. बाबासाहेबांच्या मनामध्ये एक अशी गोष्ट होती की त्यांना एक पक्ष स्थापन करायचा होता. कारण त्यांनी काय केलं की आपल्या राजकीय जीवनात जो विविध प्रकारचा संघर्ष केला आणि हा संघर्ष सामाजिक राजकीय अस्तित्व दलितांना मिळवून देणारा होता आणि म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला, शेड्यूल्ड कास्ट ऑफ फेडरेशन स्थापन केलं आणि या पक्षांच्या माध्यमातून सुरुवातीला बाबासाहेबांनी जे काम केलं ते काम अतुलनीय असं प्रकारचं आहे. परंतु बाबासाहेबांच्या राजकारणाला इथलच्या प्रस्थापित पक्षांनी त्या काळातल्या सतत नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्या नामोहरम करणाऱ्या प्रस्थापितांच्या पक्षांना यश आलं. आणि परंतु बाबासाहेबांचे जे विचार होते ते क्रांतिकारी होते आणि बाबासाहेबांना असं वाटत होतं की आपल्या आयुष्याच्या शेवटी आपण रिपब्लिकन पक्षाची स्थापना करावी. पण मी आताच सांगितल्याप्रमाणे त्यांचं अल्पावधीतच ते अशी त्यांनी घोषणा केली, त्यातच त्यांचं थोड्या दिवसात निधन झालं. आता त्यांना असं वाटत होतं की असा एक रिपब्लिकन पक्ष काढावा, ते सर्वांसाठी खुला असावा. आणि खरं तर बाबासाहेबांनी या विषयाच्या अनुषंगानं बऱ्याच राजकीय त्या काळातल्या नामांकित नेत्यांशी सुद्धा चर्चा केली होती की ज्याची सामाजिक विचारसरणी प्रगल्भ आहे, परिवर्तनवादी आहे. अशात राम मनोहर लोहिया होते, एस एम जोशी होते, प्रख्यात्रे. अशा नेत्यांशी त्यांनी विचार विनिमय करणारी असा एक पक्ष आपण स्थापन करावा अशा प्रकारची विचार विनिमय करणारी पत्रही त्यांना पाठवली होती या नेत्यांना. पण निधन झाल्यामुळे बाबासाहेबांचं हे त्यांचं स्वप्नच राहिलं. पण मग 1957ला नागपूरमध्ये एका ठिकाणी दलित नेत्यांची एक सभा भरली आणि या सभेमध्ये बाबासाहेबांचं शेवटचं एक स्वप्न जे राजकीय आहे ते स्वप्न म्हणून शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हे बरखास्त केल्या गेलं आणि 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाचा पक्ष स्थापन करण्यात आला. हा स्पर्धा परीक्षेसाठी एखाद्या वेळेला प्रश्न येऊ शकतो. आणि हा पक्ष स्थापन करण्यात आला आणि या पक्षाचा सुरुवातीचा पहिला अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांच्या त्या काळातल्या अनुयायांनी, बाबासाहेबांचे एक निकटवर्तीय होते आणि ते निकटवर्तीय म्हणजे एन शिवराज हे मद्रासचे होते, त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी घोषित केल्या गेली
वेगवेगळ्या प्रांतातले लोक त्याच्यामध्ये सदस्य निवडले गेले आणि त्या पक्षाची ध्येय धोरणं वगैरे त्या अशीच होती की आपला जो पक्ष आहे तो न्याय, स्वातंत्र्य, बंधुता ह्याच ध्येयानं मार्गक्रमण करीत राहील असं हे ठरवण्यात आलं. आणि दादासाहेब गायकवाड हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी काय केलं की भूमिहीनांचा जो प्रश्न आहे की नाही तो प्रश्न घेऊन लढा उभारला. बघा, ही एक दलित चळवळीचा भाग आहे. भूमिहीन जे ज्यांना जमीन नाही, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो, त्यांना जमीन मिळाली पाहिजे. आणि 1959 मध्ये मग औरंगाबाद इथं रिपब्लिकन पक्षाचं पहिलं अधिवेशन भरल्या गेलं. बघा, रिपब्लिकन पक्षाचं पहिलं अधिवेशन हे 1959 रोजी औरंगाबाद इथं भरल्या गेलं. यामध्ये जमिनीचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं असंही ठरल्या गेलं, असाही ठराव मांडण्यात आला. सामुदायिक शेती करावी असेही ठराव करण्यात आले. आणि मग दादासाहेब गायकवाड यांच्याच नेतृत्वाखाली जळगाव, धुळे, नाशिक इथं देखील पक्षाने ही ध्येय धोरणं घेऊन काही सत्याग्रह केले. आणि हा दलित पक्ष, हा रिपब्लिकन पक्ष या सगळ्या गोष्टीसाठी धडपडत होता, परंतु त्याला म्हणावं तसं यश आलं नाही. आणि बाबासाहेबांच्या नंतर दलित चळवळीत ही जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून करण्यासाठी सामुदायिक नेतृत्व म्हणून ही एक कल्पना पुढे आली. आणि 18 लोकांचं प्रेसिडियन, एक मंडळ म्हणून ते स्थापन करण्यात आलं. पण या स्थापनेला अनेकांनी विरोध केला, काहींना ते मान्य झालं नाही. आणि मग जुन्या आणि नव्या अशा कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले. आणि 1959 मध्येच रिपब्लिकन पक्षामध्ये दुरुस्त आणि नादुरुस्त अशी दोन वेगळी गट निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये फूट झाली. आवळे, BC कांबळे, दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वाखाली दुरुस्त गटानं आपली वेगळी चूल मांडली आणि महाराष्ट्र संयुक्त, जे महाराष्ट्रामध्ये एक संयुक्त महाराष्ट्र म्हणून, वेगळा महाराष्ट्र म्हणून एक चळवळ उभी होती. त्या चळवळीतून काही गट बाजूला झाला. पहिल्या गटानं बाबासाहेबांचं जे काम आहे ते काम पुढे रेटून नेण्याचा किंवा ते काम पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु डाव्या पक्षाबरोबरच्या 1962च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. आणि मग महाराष्ट्राच्या स्थापनेपासून काँग्रेस पक्षाचं सामर्थ्य या राज्यामध्ये, या देशामध्ये वाढत गेलं. हे लक्षात घेऊन दादासाहेब गायकवाडांनी काय केलं की आपला गट जो आहे तो हळूहळू काँग्रेसच्या विचारसरणीकडे तो झुकता गेला. आणि 1967 साली या जी निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये या दादासाहेब गायकवाडांच्या गटाने काँग्रेसची युती करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही जमला नाही. पण त्यांनी 1967 साली पुढे काय केलं की सार्वत्रिक निवडणुकीनंतर ज्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये मात्र दादासाहेब गायकवाडांच्या गटाने काँग्रेसची युती केली. आणि मग याचा थोडाफार फायदा रिपब्लिकन पक्षाला झाला, परंतु सामाजिक न्यायाच्या लढ्यात त्यांना फारसं यश आलं नाही. उलट रिपब्लिकन चळवळ काँग्रेसमध्येच विलीन होऊ लागली, पक्षाची वाताहत होऊ लागली. आणि आता जर विचार केला आपण तर रिपब्लिकन पक्षाचे अजून आता अनेक गट आहेत. प्रत्येक नेता आपलं नाव टाकून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नाव टाकतो आणि आठवले गट, रासुगवई गट, कवाडे गट, म्हणजे असे गटातटामध्ये हे पक्ष विभागला गेला. आणि म्हणून अजूनही खऱ्या अर्थानं जनमतामध्ये हा पक्ष सामान्य जनापर्यंत तो पोहोचू शकला नाही. आणि बाबासाहेबांचं राजकीय स्वप्न जे होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणून एक पक्ष काढण्याचं, ती वाटचाल त्या पक्षाची आजही चालू आहे. कमी अधिक प्रमाणामध्ये तिला यश मिळत आहे. तिला निर्णायक रूप मात्र घेता आलं नाही. हे सगळे गटातटात विभागलेले दलित समाजाचे नेते मात्र एकत्र अजूनही आलेले नाही. प्रकाश आंबेडकरांचा एक वेगळा गट आहे, रामदास आठवलेंचा वेगळा गट आहे, त्या जोगेंद्र कवाडेंचा वेगळा आहे. म्हणजे ही जी गटतट आहेत ना, ही सगळी विभागलेली आहेत. म्हणून राजकारणामध्ये, विशेषतः भारतीय राजकारणामध्ये जर वास्तवाचा विचार केला
तर रिपब्लिकन पक्ष हा अशा वेगवेगळ्या ठिकाणी दलित समाजाच्या नेत्यांना इथलचे प्रस्थापित पक्ष आपल्याकडे घेऊन मतांची झोळी कशी भरता येईल याचा विचार करत आहेत. त्यामुळे या पक्षाची थोडीशी वाताहत झाली. आता या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नंतर दलित पॅन्थर नावाचं एक संघटन नवीन उदयाला आलं आणि हे एक क्रांती पर्व म्हणून दलित पॅन्थर ओळखल्या जातं. बाबासाहेबांच्या पश्चात रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व धोक्यात आल्यानंतर सामाजिक चळवळीमध्ये फारसा जोर राहिला नव्हता आणि म्हणून दुसरीकडे दलितावरील अन्याय आणि अत्याचार वाढू लागले. 1971 मध्ये इलाया पेरुमल समितीचा एक अहवाल प्रसिद्ध झाला. 1971 मध्ये कोणती समिती? इलाया पेरुमल. आणि या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामधून या अन्यायाची नोंद घेतल्या गेली. याचा परिणाम असा झाला की दलितावरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे एक संघटन उभं करण्याची गरज दलित तरुणांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि याचाच आविष्कार म्हणून 29 मे 1972 रोजी दलित पॅन्थरची स्थापना करण्यात आली. 29 मे 1972 रोजी आणि 9 जुलै 1972 रोजी दलित पॅन्थरचा पहिला जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आणि या दलित पॅन्थरची ही आंबेडकरवादी तरुणांची विद्रोही संघटना निर्माण झाली. यामध्ये कवी, लेखक, साहित्यिक, कलावंत, विचारवंत असे सगळे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. आणि या दलित पॅन्थरला बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक म्हणजे विचाराचे एक अधिष्ठान होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो क्रांतिकारक विचार आहे तो या लोकांनी आत्मसात केला होता. त्यामध्ये नामदेव ढसाळ आहेत, राजा ढाले, जवी पवार आहेत, अरुण कांबळे, रामदास आठवले हे सगळे लढवय्ये नेते होते. यांनी दलित पॅन्थरची उभारणी केली. यांनी परंपरावादी जे विचार आहेत त्या विचारांना विरोध करणं, प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध, विषमतेविरुद्ध आवाज उठवणं हे काम दलित पॅन्थरनं केलं. विशेष म्हणजे मराठी साहित्यात मध्यवर्ती प्रवाहाला यांनी नकार दिला. त्यांच्या विरुद्ध विद्रोह पुकारला या साहित्यिकांनी आणि आपल्या लेखणीमधून आंबेडकरवादी जीवन जाणीवांची त्यांनी मांडणी केली. म्हणून पॅन्थर हा एक निर्भय होता. त्याची बेदरकार वृत्ती होती, क्रांतीची भाषा त्याच्या तोंडी होती आणि त्याच्यामुळे दलितातल्या सबंध उपेक्षित वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यामुळे दलित तरुण त्या काळामध्ये या दलित पॅन्थरकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित झाला, सहभागी झाला आणि महाराष्ट्रात सुरू झालेली ही दलित पॅन्थरची चळवळ देशातल्या इतर प्रांतात देखील गेली. त्याच्यामध्ये गुजरात आहे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये विस्तारल्या गेली. दलित पॅन्थरनं काय केलं? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बौद्ध, कष्टकरी जनता, कामगार, गरीब शेतकरी, शेतमजूर या सगळ्यांना एकत्र आणून सगळ्यांचंच आर्थिक आणि सामाजिक उन्नयन झालं पाहिजे, त्यासाठी क्रांती घडवून आणण्याकरता त्यांनी किती आवश्यकता आहे ही भूमिका मांडली. आणि म्हणून भूमिहीनांचे प्रश्न असतील ते सोडविण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. खेड्यातली जाती व्यवस्था, सरंजामशाही त्यावेळेसची, या सगळ्यांना त्यांनी विरोध केला. शेतमजुरीचे दर वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दलितांनाही रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले. मोफत शिक्षण मिळायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले. स्वस्त धान्य दुकान, निवाऱ्याची सोय ही असली पाहिजे आणि दलितांचं आर्थिक शोषण थांबलं पाहिजे याच्यासाठी दलित पॅन्थरनं आपला लढा उभारला. आणि या दलित पॅन्थरचा जो प्रभाव आहे की नाही, हा प्रभाव वाढत असतानाच त्या काळातल्या प्रस्थापित व्यवस्थेकडून तिच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू केला. दलितामधले असे जे लढाऊ संघटन वाढत गेलं तर जात केंद्री व्यवस्थेला शेह बसू शकतो, यासाठी दलित पॅन्थरला फोडण्याचे प्रयत्न त्या काळी झाले.
यात प्रारंभी यश आलं नाही सुरुवातीला त्यांना, पण 1977 मध्ये मात्र सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी या दलित पॅंथर राजकारणामध्ये ओढल्या गेली आणि तिला जाणीवपूर्वक याच्यामध्ये गुंतवल्या गेलं. आणि याची ठिणगी राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्यातील मतभेदापासून झाली. राजा ढाले यांनी दलित पॅंथरमधून बाहेर पडण्यासाठी दुसरी एक संघटन उभारलं आणि ते संघटन म्हणजे मास मुव्हमेंट. ही एक नवी संघटना त्यांनी स्थापन केली आणि मग दलित पॅंथरमध्ये हळूहळू विभाजन होऊ लागलं, तिच्यात गटतट पडू लागले. म्हणजे आंबेडकरोत्तर कालखंडामध्ये एक क्रांतिकारी संघटना लयाला गेली. दलित पॅंथरचा हा जो काळ आहे, हा काळ दलितांच्या सामाजिक सांस्कृतिक लढ्यातील एक उज्ज्वल अशी पर्व होतं, यशस्वी पर्व होतं. पर्व दलित पॅंथर होतं. दलित पॅंथर हे दलित साहित्याच्या चळवळीला दिशा देणारं होतं. खरं तर त्यांनी दिशा दिली या चळवळीला. यातून लेखकाची एक नवी पिढी उभा राहिली. मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने व्हावं याच्यासाठी एक ऐतिहासिक लढा महाराष्ट्रात दलित पॅंथरनं उभा केला आणि म्हणून त्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर ही एक देखील चळवळ उभी राहिली, नाही का. आज मी तुम्हाला 2 चळवळीच्या निमित्तानं सांगितलं. एक दलित पॅंथर आणि त्याच्या आधीचं बाबासाहेबांचा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे तो कसा सुरू झाला. ह्या 2च गोष्टींचा विचार आज आपण केलेला आहे. बाकीचा विचार जो आहे तो मी तुम्हाला उद्याच्या तासात सांगतो. ठीक आहे.